अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू, मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेलभरो. ही बातमी आहे. बघा, अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू, मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेलभरो अशा आशयाची बातमी यांनी मुंबईवर प्रसारित केली. ऑगस्ट महिन्यातील आंदोलनानंतर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना 3,000 आणि त्यांच्या मदतनीसांना 2,000 वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाकडून घेण्यात आला होता. वित्त विभागाकडून वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे. सोमवारी सकाळी आझाद मैदानावर 42 आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अंगणवाडी सेविका आल्या आहेत. संध्याकाळी समितीचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते, मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. आता मागण्यांबाबत सरकारने हालचाल न केल्यास संपूर्ण राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह सर्व जिल्ह्यातील 25 सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहेत. काय तर अंगणवाड्या बघा, मुंबईसह सर्व जिल्ह्यातील अंगणवाड्या 25 सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहे. आहार, पोषण ट्रॅकर, ऑनलाईन काम, अन्य योजना अशी कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली. तर अशा आशयाची ही आजची बातमी होती मित्रांनो. ठीक आहे, ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण ही यवतमाळवरून बातमी आलेली आहे. ओके, तर यवतमाळमध्ये कशा संदर्भातील ही बातमी आहे तर पाहूया. या ठिकाणी मानधनवाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनच्या शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सोमवारपासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत. बुधवारी जेलभरोही करणार आहेत, अशी माहिती राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी श्रमशक्ती भवन येथील बैठकीत दिली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनिटची बैठक शनिवारी जिल्हाध्यक्ष सविता कट्यागल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पल्लवी रामटेके, गया सावळकर, विजया जाधव, रमा गजभार, ज्ञानेश्वरी शहारे, सुरेखा सरोदे आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ना बैठक झाली ना शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला. मुख्यमंत्री माझे लाडले बहीण घेऊन यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान केले. आता आपल्या आणि राज्य सरकारच्या हातात मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. दोघांनाही वेळ दवडणे परवडणार नाही. त्यामुळे आपण विविध जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन सुरू केले आहेत. इतकेच नव्हे तर या आंदोलनात 500 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला, अशा आशयाची ही बातमी दिसते. सोबतच या ठिकाणी एक नवीन दिसते बातमी, ते म्हणजे काय म्हणता, 2514 अंगणवाड्या अंधारात, दर्जेदार सौर ऊर्जा संचाची प्रतीक्षा.